नमस्कार. मितवा स्टोरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मागील भागात आपण पाहिलं श्रावणी आणि निखिल यांच्या परिवाराचा दुसऱ्या दिवशी फिरायला जायचा प्लॅन झालेला असतो. त्यासाठी ते दोघेही थोडंफार स्नॅक्सची शॉपिंग करण्यासाठी डीमार्टमध्ये जातात. ऑफिस सुटल्यावरती श्रावणी तिथे जे दिसेल तो सगळा स्नॅक्स ट्रॉलीमध्ये टाकत असते, तर निखिल तिने घेतलेला एवढा सामान बघून चकित होऊनच तिच्याकडे पाहू लागतो. त्याबद्दल तो तिला बोलतोही. तर पाहू आता पुढे. शॉपिंग करत असताना श्रावणीच्या डोक्यात अजूनच एक नवीनच आयडिया क्लिक झाली. निखिल, हे बघ, स्नॅक्सचं सगळं सामान घेऊन झालेलं आहे. आपण तिथे ना कपड्यांच्या सेक्शनला जाऊया. चल पटकन, श्रावणी एक्साइटेड होऊन म्हणाली. तसं श्रावणी पुढे पुढे जात होती, तर निखिल ट्रॉली घेऊन तिच्या मागे मागे येत होता. अगं श्रावणी, आता कपड्यांची खरेदी? पण ते पण तुला आजच करायची आहे का? तुझ्याकडे जे असतील ते घाल ना कुठलेही कपडे. तू आधीच स्नॅक्स घ्यायला इतका उशीर लावलेला आहेस. आता अजून कपडे चॉईस करेपर्यंत तर मला वाटतं 1-2 तास तर इथेच आणि असेच घालवशील. अरे काही नाही, चल, इतका काही वेळ लागणार नाही मला. लगेच 5-10 मिनिटातच चॉईस करते आणि पटकन आवरते माझं. ते दोघेही कपड्याच्या सेक्शनमध्ये पोचलेत. श्रावणी तिथे हँगरला लावलेले कपडे पाहत होती. त्यामधले तिने 4-5 टी शर्ट आणि सिंपल अशा ट्राउझर्स काढल्यात. निखिल, कसे वाटतायत रे तुला हे टी शर्ट? आणि कलर बघ बरं, सगळे चांगले आहेत ना? ती निखिलला टी शर्ट असे अंगाला लावून दाखवत विचारत होती. श्रावणी, अगं इतके 4-5 टी शर्ट? आपण जेमतेम 2 दिवसासाठी जात आहोत. तू तर 2 दिवसाच्या वरचाच बजेट हलवलायस पूर्ण. तू फक्त शॉपिंग करायला 5-10 मिनटं लागतील असं बोलली होतीस ना? आणि आता बघ, अर्धा तास होऊन गेलाय तरी तू अजूनही कपडे सिलेक्टच करतेस. तुझं कशाला 5-10 मिनिटात होणार आहे लवकर आवरून? माझे मित्र ना तसं बरोबर म्हणतात. मुलींसोबत ना कधीच शॉपिंगला जाऊ नये. त्यांचं शॉपिंग कधी लवकर संपतच नाही. म्हणून मी तर रागिनी आणि मुग्धाला पण त्यांना पाहिजे त्या लोकेशनवरती सोडून देतो आणि पुन्हा आपल्या घरी येऊन जातो. मग त्या येतात आपल्या ऑटोने घरी. आज पहिल्यांदाच तुझ्यासाठी इतका वेळ मी थांबलेलो आहे, तेही तुझ्या मागे ट्रॉली घेऊन घेऊन फिरतोय. कर, चल आवर पटकन. मला ना आता खूप बोर व्हायला लागलंय तुझी शॉपिंग बघून. त्याशिवाय स्नॅक्स पण इतकं घेतलंय, त्यात आधीच उशीर केलास. कपडे पण इतके घेते. इतके कपडे तू किती दिवस घालणार आहे? 2 दिवसासाठी तू काही 10 वेळा कपडे बदली करायला जाणार आहेस? इतके कपडे खरेदी करत आहेस तर? निखिल पटापट पटापट बोलून गेला. तर श्रावणी त्याचं बोलणंच ऐकत होती. अरे, हे कपडे मी काही माझ्यासाठी नाही घेत आहे. मला असं वाटतं ना की हे कपडे ना आपण आई, काकी आणि आजी यांना द्यावेत घालायला. त्यांचा न्यू लुक क्रिएट करायचा आहे, ठरवलं आहे मी असं. त्यांनी कधीच असे कपडे ट्राय केले नसतील, त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून हे कपडे मी मुद्दाम घेत आहेत. त्या नेहमी जेव्हा बघावं तेव्हा साडीमध्येच असतात. त्यांनाही थोडंफार वेगळं आणि चेंज वाटेल काहीतरी. जाम भारी दिसतील रे त्या. श्रावणी खूप एक्सायटेड होऊन बोलत होती. श्रावणी, काय? हे तू आई, मोठी आई, काकी, आजी यांच्यासाठी येते? अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे का? तुला माहिती आहे ना, त्या नेहमी साडीच घालतात. तू डायरेक्ट त्यांच्यासाठी ट्राउझर घेतली. त्यांनी कधी साधा ड्रेसही घातलेला नाही आहे. त्या काही हे असं घालणार नाहीत. त्यामुळे ना हे जे काही तू कपडे घेतलेत ना ते पुन्हा जागेवरती ठेव. आणि तुला वाटतं आजी टी शर्ट घालणार आहे? तू आजीसाठी टी शर्टसुद्धा बघते? अरे देवा, काय बोलू मी तुला. मला तर वाटतं तू आजीला नुसतं जाऊन बोलली ना तरी आजी ना तुला चांगलाच दम भरेल. तुला पण आणि तुझ्यासोबत मला पण. तुझ्यामुळे सोबत शॉपिंग करायला आलो आहे तर. आपण तिथे एन्जॉय करायला जातोय, पण मला वाटतं तू सगळ्यांना तिथे ओरडाच खायला लावणार आहेस. कुठे पण डोकं लावतेस का गं तू तुझं? निखिल थोडासा वैतागून म्हणाला. अरे मग त्यांनी घातलं नाही ना, म्हणून तर त्यांच्यासाठी घेते ना. त्यांनाही थोडंसं वेगाने चेंज काहीतरी वाटेल रे स्वतःबद्दल. आता इतके वर्ष तर साडीतच राहिलेत ना, तर करू देत त्यांनाही थोडंफार चेंज. आपण त्यांना फोर्स केल्यावरती त्या अशा नवीन गोष्टी ॲक्सेप्ट करतील. नाहीतर ते नेहमीसारखेच त्यांच्या जुन्या पद्धतींनाच कवटाळून बसतील. जसं जसं जग बदलतं
तसं तसं त्यांनाही बदलण्यासाठी आपणच तर पुढाकार घ्यायला पाहिजे, श्रावणी म्हणाली. ए बाई, जग बदलेल ते एका ठिकाणी, पण मला नाही वाटत हे असं कोणी घालणार आहे. ते त्यांच्या जगातच फार खुश आहेत. ठेव तू ते कपडे, कोणी घालणार नाही, अंगावरच पडून राहतील ते, निखिल पुन्हा थोडा वैतागूनच म्हणाला. अरे काही नाही, काही अंगावर वगैरे पडणार नाही. जर त्यांनी नाही घातलेत ना तर हे कपडे मी तसेच नीट सांभाळून ठेवेल. आणि असंही एक्सचेंज होतात रे, 8 दिवसांमध्ये एक्सचेंज करण्याची मुदत असते. त्यामुळे त्याचं तू नको इतकं टेन्शन घेऊ. त्यांनी नाही घातलेत ना तर ठीक आहे, मी त्या बदल्यात दुसरं काहीही वस्तू घेऊन येईल. पण आता माझ्या डोक्यात जर ही कल्पना आली आहे तर ट्राय करून बघायला काय हरकत आहे. असंही आपण एन्जॉय तर करायला चाललेलोच आहोत ना. तेही एन्जॉय करतील, तेही काहीतरी नवीन एक्सपिरियन्स घेतील. श्रावणी ट्रॉलीमध्ये टाकलेले कपडे एकावर एक ठेवत निखिलला म्हणत होती. जर त्यांनी हे कपडे घातले नाहीत ना तर तुझ्यासोबत एक्सचेंज करायला मी येणार नाही. मला अजिबात बोलायचं नाही. तुला एकतर आधीच खूप वेळ लागतो शॉपिंग करायला. इथेच 2 तास तर घालवले नुसते ते स्नॅक्स आणि टी शर्ट घेण्यामध्ये. हे बघते, ते बघते, ते बघते, केव्हापासून 10 कपडे झाले असतील बघून तुझे, निखिल म्हणाला. बरं बाबा, काही येऊ नको. असंही मी तुला काही बोलणार नाही. पाहिजे तर मी एकटी येईल किंवा दीदीला बोलवेल, नाहीतर रागिनी आणि मुग्धा यांच्यासोबत कोणासोबतही मी येईल कपडे चेंज करायला. केव्हापासून ऐकवतोय मला सारखा सारखा. आणि तू काय रे, दुकानात गेला की दुकानदाराने जे काही कपडे दाखवले ते लगेच घेऊन मोकळा होतोस का, की हां चला घेतलंय, झालं माझं घेऊन. आणि असं पण मला नाही वाटत की ना हे कपडे बदली करण्याची वेळ येईल. आजी पण तयार होतीलच. आजी तशा ना फार कूल आहेत. कधीकधी त्या वरतून दाखवतात की त्या रागीट स्वभावाच्या आहे, पण जितक्यांदाही त्यांच्याशी मी गप्पा मारल्या आहेत ना त्यांच्यावरून आणि त्यांच्या बोलण्यातून, तर मला खूप त्या फ्रीली आणि फ्रेंडलीसुद्धा वाटतात. त्यामुळे मला खात्री आहे की त्या हे सगळ्याच हे कपडे घालतीलच. आजी बघ ना, केव्हाही बोल आपल्यासोबत गप्पा मारताना आपल्यासारख्याच होऊन जातात. आपल्या वयाच्या हिशोबानेच ते आपल्यासोबतच मिळून मिसळून राहतात. मला पूर्ण खात्री आहे त्या नवीन लूक नक्कीच ट्राय करतील. बघ तू बेट लावून घे पाहिजे तर माझ्याशी, श्रावणी चुटकी वाजवत म्हणाली. चल ठीक आहे, तुला वाटतं ना असं, लागलीच बेट. सांग कितीची लावतेस, निखिल म्हणाला. ए बाबा, पैशाची बेट नाही लावायची हा. जर त्यांनी कपडे घातलेत तर तू मला पिझ्झा पार्टी द्यायची, आणि जर त्यांनी नाही घातलेत ना तर मी तुला पिझ्झा पार्टी देईल. पैशांची बेट मी लावणार नाही. मंजूर असेल तर बोल. ठीक आहे, चालेल, पण मला नाही वाटत की माझे पैसे खर्च होतील. तुलाच खर्च करावा लागेल. लिहून घे माझ्याकडून, निखिलही जरा एटीतच म्हणाला. चालेल, बघू आता ते उद्याच. दोघांचाही सगळा सामान घेऊन झाला. ते सामानाचं बिलिंग करून झाल्यानंतर, दोघांचीही शॉपिंग झाल्यानंतर ते डीमार्टमधून बाहेर येतात. निखिल स्नॅक्सची पिशवी कशी ठेवायची त्याचाच विचार करत असतो. कधी ती पिशवी सारखी इकडून हँडलला लावेल तर कधी तिकडून हँडलला लावेल, पण पिशवी फारच मोठी होती त्याच्यामुळे त्याला ते काही जमत नव्हतं. पुन्हा त्याने त्याच्या उराशी लावून बाईकसमोर बसून पिशवी नीट ठेवण्याचा प्रयत्न केला, पण स्नॅकची पिशवी त्याला काही नीट ठेवता येत नव्हती आणि श्रावणी उभी राहून त्याचीच गंमत पाहत होती. अरे निखिल, तू काय करतोय रे केव्हापासून, श्रावणी निखिलकडे पाहत चेहऱ्यावर स्माईल ठेवत त्याला म्हणाली. अगं बघतेस ना, तुझी स्नॅक्सची पिशवी कशी ठेवायची तेच मॅनेज करतोय केव्हापासून, निखिल थोडा वैतागून तिला उत्तरला. इतका सामान घेतला आहे की तो साधा मला नीटही ठेवता येत नाहीये. तर निखिल त्याच्या हळूच तोंडात पुटपुटत होता. अरे एवढंच ना, त्यात केवढा वैतागतोयस तू. तुझ्या बाईकवर बसणार नाही, पण माझ्या स्कूटीवर बसेल. नेईल मी सगळा स्नॅक्स पुढे ठेवून, आणि त्याशिवाय माझ्या स्कूटीला डिक्कीसुद्धा आहे. तुझी बाईक ना नुसती शोची आहे, त्याच्यामध्ये असा काही सामान ठेवता येणार नाही. श्रावणीने त्याच्याकडून स्नॅक्सची पिशवी घेतली आणि तिच्या स्कूटी पुढे ठेवली. तसंच कोल्ड्रिंकच्या बॉटल तिने स्कूटीच्या डिक्कीत टाकल्या. हे बघ किती आरामात बसले.
उगाच केव्हाचा वैतागतोयस आणि हे जे कपडे आपण घेतले आहेत ना ते तू तुझ्या बॅगेत ठेव म्हणजे, आणि त्याशिवायच आपल्या उद्याच्या बॅगेमध्ये जो काही तुझा सामान असेल ना त्यात लगेच हे कपडे ठेवून दे, नाहीतर घरी जाशील आणि हे मी एवढ्या मेहनतीने केलेली शॉपिंग देशील इकडे तिकडे ठेवून, मग काही उपयोग होणार नाही जर घरीच विसरलास तर. ओ मॅडम, हे कपडे मी काही घरी घेऊन जाणार नाही आहे. हे कपडे मी आणले, जर त्यांना समजलं ना तर ते सगळे मलाच ओरडतील. तुझी ही सगळी आयडिया होती. मी तुला आधीपासूनच नाही म्हणत होतो. तर आता हे कपडे तूच घेऊन जा आणि तूच देते सगळ्यांना. माझा यात अजिबातच कसला हात नाही आहे, निखिल म्हणाला. बरं बाबा, नको ठेवू तुझ्या बॅगेत. मी तर काय सगळं माझ्यासाठीच करते ना, श्रावणी थोडी रागाने म्हणाली. करेल मी माझ्या स्कूटीत जागा. मी बरोबर ॲडजस्ट करून घेईल माझं सगळं. श्रावणी डिक्कीमधला सामान नीट करत त्यामध्ये टी शर्ट आणि ट्राउझर पॅन्ट ठेवण्यासाठी जागा ॲडजस्ट करत होती. पण श्रावणीची डिक्की ही पूर्णपणे भरलेली होती. तर आता डिक्कीत जागा नसल्यामुळे ती डिक्की लागतच नव्हती. निखिल, अरे डिक्की लागतच नाही आहे. सगळा सामान तर असाही मी माझ्याकडेच घेतलेला आहे ना. तुझी बॅग मोठी आहे, त्यामध्ये हे कपडे आरामात बसतील. प्लीज टाकणार आहे तू त्यात. पाहिजे तर तू तुझ्या घरी नको नेऊ, मला घरपर्यंत दे सोडून. मी ते ठेवीन माझ्या बॅगेत आणि मीच देईल उद्या सगळ्यांना ते, श्रावणी तोंड पाडून निखिलला म्हणत होती. नाईलाजाने श्रावणीचा असा पडलेला चेहरा पाहून निखिलही त्याच्या बॅगेत कपडे ठेवण्यासाठी तयार झाला. ठीक आहे असे बोलून निखिलने श्रावणीकडचे कपडे घेतले आणि त्याच्या बॅगेत ठेवले. काय माहीत अजूनही मला काय काय करायला लावते तर, पण एवढं नक्की आहे उद्या सगळ्यांचा ओरडा तर खावाच लागणार आहे. अशा काही काही करामती करते, निखिल स्वतःशीच पुन्हा पुटपुटत म्हणाला. चला, झालं तुझं सगळं घेऊन, आता निघूया का आपण, निखिल म्हणाला. तसं श्रावणी आणि निखिल दोघंही श्रावणीच्या घरी जाण्यासाठी गेले. निखिल आणि श्रावणी गोकुळधाम सोसायटीमध्ये पोहोचलेत. श्रावणीने स्नॅक्सची पिशवी एका हातात घेतली आणि दुसऱ्या हातात कोल्ड्रिंकच्या बॉटल घेतल्यात. ते दोघेही लिफ्टमध्ये शिरलेत. लिफ्टमध्ये श्रावणी आणि निखिल दोघेच होते. श्रावणीच्या एका हातात बॅग तर दुसऱ्या हातामध्ये असलेल्या कोल्ड्रिंकच्या बॉटल तिने अगदी अशा पोटाशी कवटाळून धरलेल्या होत्या. चेहऱ्यावरती घाम आणि त्यात तिची ती केसांची बट अगदी तिच्या डोळ्यांसमोरच सारखीच पुढे पुढे येत होती. निखिलला एका क्षणाला असं वाटलं की तिचे केस हळवारपणे मागे करावेत. तो तिच्याकडेच एक टक लावूनच पाहत होता. किती क्यूट दिसते ही, आणि त्यात तिचे ते काळेभोर डोळे, ते तर फारच सुंदर आहेत. तिच्या डोळ्यात पाहिलं की असं वाटतं की त्या डोळ्यांमध्येच हरवून जावं. पण तशी ती खूपच जिद्दी आहे. जे ठरवलंय ते शेवटी करूनच राहते. खूप एक्सायटेड होऊन एवढा सगळा सामान घेतला खरा हिने, पण उद्या तिचा मूड खराब नाही झाला म्हणजे झालं. तोपर्यंतच निखिल विचार करत होता. तितक्यात ते दोघंही सेकंड फ्लोअरला पोहोचलेत. श्रावणीने डोरबेल वाजवताच कावेरी यांनी डोर उघडला. साऊ, अगं किती उशीर तुला घरी यायला आज, आणि इतकी काय गं खरेदी केली आहेस ही सगळी? बाप रे, इतकं काय सामान घेऊन आलेत तुम्ही दोघं? कावेरी श्रावणीने आणलेल्या सामानाच्या पिशवीकडे आश्चर्याने पाहत म्हणाल्या. अरे निखिल, तू पण आलायस काय? अरे वा, चांगलं झालं. हो काकी, काय करणार, तुमच्या लेकीचा सामानच इतका होता की शेवटी तिला घरपर्यंत सोडायला मला यावं लागलं कुली बनून. निखिल थोडासा मिश्किलपणे हसत म्हणाला. तिचं शॉपिंग काकी काही होत नव्हतं. कावेरीही हसत म्हणाल्यात. बरं बाबा, ये बस, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. तसं बोलून कावेरी पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेल्यात. तर श्रावणीनेही लगेच निखिलकडून टी शर्ट आणि पॅन्ट काढून घेतल्यात. निखिल, दे पटकन ते कपडे, मी लगेच जाऊन रूममध्ये ठेवून येते. ती ते कपडे घेतलेत आणि रूममध्ये जाऊन ठेवून आली, कारण तिला ते कपडे कावेरी यांना दिसू द्यायचे नव्हते, नाहीतर तिचा सर्व प्लॅनच फेल गेला असता. म्हणून श्रावणीने लगेच घाईघाईने ते कपडे तिच्या रूममध्ये
ठेवून लगेच बाहेर आली आणि निखिलशी गप्पा मारू लागली. निखिलचं चहापाणी झाल्यानंतर तोही तिथून निघाला. थोड्याच वेळात त्याच्या घरी पोहोचला. फ्रेश झाल्यानंतर तो पुन्हा उद्याची प्लॅनिंग करण्यासाठी साहिलकडे गेला. साहिल आणि निखिल यांचं बराच वेळ दोघांचंही डिस्कशन चालूच होतं. घरातील मंडळीही फार एक्सायटेड होती उद्या बाहेर फिरायला जाण्यासाठी. मृणाल, निखिल आणि साहिलचं डिस्कशन चालू होतं ते ऐकण्यासाठी त्यांच्याकडे आली. काय मग, झाली का सगळी प्लॅनिंग करून? मला असं वाटतं की उद्या आपल्याला जाण्यासाठी ना काहीतरी मी नाश्ता घरूनच बनवून घेते. मृणाल असं म्हणताच लगेच निखिल म्हणाला, नको नको नको, तू काही नाश्ता वगैरे बनवू नकोस. तुझ्या बहिणीने आधीच इतकी खरेदी केली आहे. मला तर वाटते की ते खाऊनसुद्धा बरंच काही उरेल. मी तिला बऱ्याच वेळा सांगितलेलं होतं की काहीही असले पदार्थ घेऊ नको. आपल्याला चहा आणि नाश्त्याची सोय आहे तिथे. पण तरीही तिने बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे चिप्सचे पॅकेट आणि अजून बराच काही चटरपटर सामान घेतलेला आहे. तिला कितीही सांगितलं ती ऐकेल कुठे? आणि त्यात मॅडमना तर अजूनच एक भलतीच नवीन कल्पना सुचली आहे. निखिल असे बोलतात मृणाल आणि साहिल दोघेही चकित होऊनच त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. भलतीच कल्पना म्हणजे काय ठरवलंय साऊने? मृणालने विचारलं. तिने जे ठरवलंय ना त्याच्यामुळे आपली पिकनिक चांगली होते का फ्लॉप जाते आता ते उद्याच कळेल. निखिल असं म्हणताच मृणाल लगेच म्हणाली, म्हणजेच नक्की कसली प्लॅनिंग केली आहे जे तू असं बोलतोय तर? मृणालने विचारलं. तुझ्या साऊच्या डोक्यात अचानक उभ्या उभ्याच काहीतरी नवीनच आयडिया क्लिक झाली आहे. तुला माहीत नाही, तुझ्या बहिणीने टी शर्ट आणि ट्राउझर्स घेतले आहेत आणि तेही तुमच्यासाठी किंवा रागिनी मुग्धासाठी नाही तर आई, मोठी आई, आजी आणि काकी या सगळ्यांसाठीच तिने घेतलेला आहे. तिला बराच वेळा मी बोललो पण ती ऐकायला तयार नव्हती आणि आता सगळा सामान तिच्याकडेच ठेवलाय. मला तर आजी आणि आजोबा काय बोलतील त्याचाच विचार करून टेन्शन येते. तिला नक्कीच ओरडा भेटणार आहे आणि तिच्यासोबत मलाही. ओरडल्यावरती बसेल नंतर मग गाल फुगवून देईल पिकनिकची सगळी मजा खराब करून. बोलता बोलता निखिलला फार टेन्शन आल्यासारखं झालं. अरे काहीही होणार नाही, उलट खूप छान आयडिया साऊच्या डोक्यात आली आहे. असं आम्हाला कोणाला कधीच सुचलं नसतं. सगळ्या काय भारी आणि भन्नाट दिसतील रे. त्यांनी कल्पनाच केली नसेल की असं काही नवीनच सरप्राईज असेल त्यांच्यासाठी. मृणालही खूप एक्सायटेड होऊन बोलत होती. ए बाई, तुला असं वाटतं तेवढं सोपं नाही आहे हे. त्या भारी दिसायला आधी त्यांनी ते कपडे तरी घातले पाहिजेत ना. त्या कपड्यांचा बाऊ केला नाही म्हणजे झालं, साहिल म्हणाला. मला वाटतं ना तुमच्या दोघं बहिणींचे विचार एकसारखेच आहेत की काही. निखिल साहिलकडे फेस करत म्हणाला. बघू आता उद्याचं काय होतंय तर. पण उद्या सगळ्यांनी लवकर आवरा म्हणजे आपण सगळे टायमावरती निघू. साहिल आणि मृणाल यांच्यासोबत गप्पा मारून झाल्यानंतर निखिल आपल्या घरी आला. जेवण झाल्यानंतर तो त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला. त्याने आधी फोनमध्ये काही गोष्टी पुन्हा चेक केल्यात. फोनमध्ये अलाराम लावला आणि तो झोपण्यासाठी बेडवर पडला. त्याने डोळे बंद केले. तसा तोही फार आनंदातच होता सगळ्यांसोबत बाहेर फिरायला जाण्यासाठी. कदाचित श्रावणीसोबत इतका वेळ घालवायला भेटेल म्हणून निखिलही फार खुश होता की काय. त्याला आता श्रावणीसोबत राहणं आवडायला लागलेलं होतं. तशी आहे चांगली पण शॉपिंग करायला बराच वेळ लावते. श्रावणीचाच विचार करत निखिलने आपले डोळे बंद केले. डोळे बंद करताच पुन्हा त्याला नजरेसमोरच श्रावणीच येत होती. तिचा चेहरा समोर दिसताच त्याच्या गालावरती चांगली स्माईल आली. चला आतापासून 2 दिवस आपल्याला या मॅडमसोबतच राहायला भेटेल. अजून तिच्या डोक्यात काय काय नवीन आयडिया येतात ते पाहू. तर श्रावणीने केलेला प्लान उद्या सक्सेस होतोय की फिसकटतोय ते पाहू पुढच्या भागात. कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.